गोंदू अशोक खरात आणि रवींद्र एरंडे प्रकरणानंतर नाशिकमध्ये आणखी एक महिला लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलंय। नाशिकच्या एका नामांकित कंपनीमध्ये महिलांवरती अत्याचार झाल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणात महिला विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचे 9 गुन्हे दाखल आहेत। एका गुन्ह्यात तर पीडितेला फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवत आरोपीच्या मित्रांनीही अत्याचार केलेत। आतापर्यंत 25 ते 30 महिलांसोबत हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणात कंपनीतील एका महिला मॅनेजरवरही दुर्लक्ष केल्याचा आरोप असून तिलाही यामध्ये आरोपी करण्यात आले। एकूण 8 आरोपी असून यातील 2 महिला आरोपी फरार आहेत। 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता एसआयटी कडून तपास पथक स्थापन करण्यात आले। दरम्यान अटकेतील 5 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे। नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखवल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये आत्तापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचे गांभीर्य, व्याप्ती पाहता गुन्ह्याच्या तपासाकरता एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये एसआयटी स्थापन करण्यात आलेली असून पुढील तपास एसआयटी करत आहे। मागील 8 दिवसापूर्वी ऑलरेडी हेच आरोपी होते। मुंबई नाका पोलीस स्टेशन इथे एक फिर्याद दाखल करण्यात आलेली होती। फिर्याद अशी होती का मुंबई नाका इथे एक कंपनी आहे, तिथे आरोपी आणि फिर्यादी हे एकाच ठिकाणी कामाला होते। फिर्यादीचं असं म्हणणं आहे का 1-1.5 वर्षापूर्वी त्यांनी वाईट नजरेने बघितलं मला आणि मोडेस्टी ऑफ ए वुमेन जे म्हणतात असं लज्जा उत्पन्न होईल असं नजरेने बघितलं, इशारा केले, असं त्यानुसार फिर्याद दाखल झाली। PC भेटल्यानंतर आता पुन्हा त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात ट्रान्सफर करण्यात आलेले। माझ्या माहितीप्रमाणे आता आरोपीविरुद्ध जवळपास 7 ते 8 गुन्हा दाखल आहे। आता पोलिसने जी रिझन ऑफ PC मागितली त्यापैकी एक रिझन असं होतं का धार्मिक तेढ निर्माण होईल अशी शक्यता आहे।